गीता 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 वाचेचे म्हणते, गीता 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 वाचेचे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भवशूतरे अर्धक्षणे, एका जनार्दनी जयाचा हा नेम, एका जनार्दनी जयाचा हा नेम, तया पुरुषोत्तम न विसम्ये, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, भवशूतरे अर्धक्षणे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या पादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या पादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासतुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवणे माथा, साष्टांगी आता दंडवत श्री वंदू शारदा, जी चतुरा नामाची आत्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणावजा व दंडवत, हाता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होते सुते जन, अया माझे नमन दंडवत. आता नमो रंग भूमिका, कीर्तने उभी होती टोका, ताळ मृदंग श्रुती देखा, अया माझे नमन दंडवत. ऐशी नमन करून सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून या पुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल.
एकात्मता जाणून भाव एका, एकात्मता जाणून भाव एका, एकादशाचे करी शुद्ध टीका, जनार्दनाचे प्रिय पात्र पाही, त्या एकनाथा स्मरतो सदा। धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, पंथाचा अभिमान, दासो पंथाचा अभिमान, करणे माता, दासो पंथाचा अभिमान, धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा, दासो पंथाचा अभिमान, गेला गोताचे दर्शन। गीता 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 वाचे जे म्हणते, गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा, नित्य नेम वाचे वदता अक्षरे, अवशून तरी अर्धक्षणे। प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली भगवंताच्या अर्थातच गीता मातेच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता, सेवेकरिता निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य संत प्रतिष्ठान नगरी यांच्या रजतनाने पवित्र अशा प्रकारचे बनलेले गंगा गोदावरी मैयाच्या चरणतीरात वर ज्यांचं वास्तव्य अशा प्रकारचं आहे असे नाथ बाबा यांचा हा अत्यंतिक महत्वाचा श्री गुरुची कृपा झाल्यानंतर नाथ महाराजांना जनार्दन स्वामीच्या माध्यमातून जे गीतेचं ज्ञान मिळालं, जे तत्वज्ञान मिळालं, ते तत्वज्ञान नाथ महाराजांनी स्वतःकडे न ठेवता समाजापर्यंत देण्याचं काम नाथ बाबांनी अभंगाच्या माध्यमातून केलं। विठाला विठाला जनार्दन स्वामीने नाथ महाराजांना जो बोध दिला आणि त्या बोधातून गीतेचं महात्म्य जे नाथांना कळालं, नाथ महाराज ते स्वतःकडे लपून ठेवत नाही, समाजापुढे नाथ महाराज त्या गीतेचं महात्म्य वर्णन करून सांगतात। नाथ महाराज म्हणतात गीता असं एक महत्व अशा प्रकारचं आहे, गीता एक ग्रंथ असा आहे की त्या गीता ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे। आपण गीता गीता जरी म्हटलं तर महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणते, वाचेने गीता गीता जरी म्हटलं तर काय होतं, नाही पुनरावृत्ती तया नरा, त्या नराला त्या जीवाला पुन्हा पुनरावृत्ती नाही। नाही पुनरावृत्ती त्या नराला अशा प्रकारचा नाही, म्हणून महाराज म्हणतात एकच करा, नित्य नेम वाचे वदता अक्षरी, आपल्या मुखानं वाणीनं त्या भगवंताच्या नामाचा उच्चार म्हणजे वदन अशा प्रकारचं करा। आम्ही उच्चार केला तर काय होईल महाराज? महाराज म्हणतात भवशुंडू तरे अर्धक्षणे, व नदी सागरातून आपण पहिलं तेरल अशा प्रकारचा जार म्हणजे आपला उद्धार होईल। नाथ महाराज म्हणतात ज्याने हा नियम केला, गीता गीता म्हणण्याचा किंवा गीता ग्रंथाच्या पारायणाचा बोध केला, त्याला परमात्मा विसंबात्मा हे म्हणून एका जनार्दनी जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबी, नित्य नेम वाचे वदता अक्षरे वशंडू तरी अर्धक्षणे। पंगाचा सरळ सरळ शब्दाशी भावार्थ तुमच्या समोर व्यक्त केलेला आहे। गुरु तुळेमडे अभंगाचं चिंतन आपल्या संबंधाने जसं भगवान परमात्माला आपल्याला बुद्धी येतील त्या पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। विढला विढला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार करणं अत्यंत गरजेचं आहे। आपण
गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत असलेला हा दत्त जयंतीचा आणि गीता जयंतीचा उत्सव जवळजवळ या उत्सवाला बरीच वर्ष पूर्ण होतात. पलीकडे गंगेच्या तीरावर भगवान दत्तात्रयाचं मंदिर आहे. ते भगवान दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये सुद्धा गेली 10-15 वर्ष त्याच्या अगोदर महाराजांनी ती सेवा कार्य त्या ठिकाणी केलं. त्यानंतर थोड्याशा अडीअडचणी आल्या. भगवान दत्तात्रय आमचे म्हणून कार्यक्रम बंद करण्यात आला, पण महाराजांनी तो कार्यक्रम बंद पडू नाही दिला. भगवान दत्तात्रय तिथं जरी असेल पण इथं सुद्धा आहेत आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा भगवान दत्तात्रयाची अर्थातच जयंती आणि गीतेची जयंती या ठिकाणी साजरी करण्याचं काम चालू आहे, चालू राहणार आहे. सुरू होतं, सुरू आहे आणि सुरू पुढेही राहणार आहे. विठला विठला. आपण गेल्यावर सुद्धा हे कार्य चालत अशा प्रकारचं राहत असतं. त्याला परमार्थ भगवत चिंतन साधन अशा प्रकारचं म्हणतात. परमात्म्याचं कार्य आपण करत नाहीये, चालवणारा करणारा हा परमात्मा आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण अशा प्रकारचा परमात्मा आहे. तो परमात्मा सगळ्यांना बुद्धी अशा प्रकारची देतो. परमात्म्याने बुद्धी दिली की ते काम होत असतं आणि म्हणून भगवंताला चांगली बुद्धी मिळण्याकरता प्रार्थना देवालाच केली पाहिजे आणि वाईट बुद्धी नको देऊ म्हणून याच्या करता सुद्धा प्रार्थना देवाला केली पाहिजे. तुकोबरीने प्रार्थना देवाला केली. देवा एकच काम कर, दुर्बुद्धी ते मना कदा नको जो नारायणा आता मजाईशी करी तुझे पाय चित्ते जरी उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव तुका म्हणे आता लाभ नाही या परता. चांगली बुद्धी देणारा तोच आहे आणि वाईट बुद्धी देणारा सुद्धा तो परमात्मा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून चांगली बुद्धी देऊन या ठिकाणी गेले अनेक वर्षाचा हा उत्सव सातत्याने चालू आहे. आणि याही वर्षी चालत असताना या उत्सवामध्ये एक दरवर्षीची गीता जयंतीची वार्षिक पद्धतीने घडलेली जी सेवा आहे, महाराजांना शब्द दिलाय आणि ते म्हटले जोपर्यंत माझा देह आहे तोपर्यंत ही सकाळची सेवा नाही दुसऱ्याला देणार. म्हटलं मी सुद्धा नाही देऊ देणार, कारण अनेक वर्षाची सेवा महाराज या ठिकाणी देत आहेत आणि ती करण्याचं सौभाग्य वर्षानुवर्ष मिळतंय. विडाला विडाला. आणि म्हणून गीता जयंतीची वार्षिक ही सेवा गेल्या वर्षी आपण गीता 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 त्रिवार बोलता नामदेव महाराजांचा अभंग घेतला होता. त्याच्या आदल्या वर्षी नामदेव महाराजांचाच अभंग आपण निरूपणाकरता निवडलेला होता. त्याच्या आदल्या वर्षी जनाबाईचा गीता गीता या शब्दाचं वर्णन करणारा जनाबाईचा अभंग निरूपणाकरता निवडला. आणि नाथ बाबांचा हा अभंग सर्वांच्या परिचित अशा प्रकारचा आहे. नाथ महाराज या अभंगातून गीतेचं महात्म्य वर्णन करून सांगतात, म्हणून गीता जयंतीचं कीर्तन आहे. आणि या कीर्तनाकरता सर्व वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पायिक आपण सर्व सेवाधारी नाथांची सेवाधारी मंडळी अर्थातच वारकरी संप्रदायाचे सर्व तत्वज्ञान जाणणारी मंडळी या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहात. यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव गेले अनेक वर्षापासून चालू आहे. असे परमस्नेही परमपूजनीय श्री हरिदास महाराज चौधरी महाराज यांचं परमार्थ तत्वाचं कार्य परम श्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू बनसी महाराजांचा आशीर्वाद घेऊन परमार्थाचं कार्य या ठिकाणी सातत्याने अशा प्रकारचं चालू राहणार आहे. आणि म्हणून ते या ठिकाणी हे कार्य करतात. त्यांचं एकट्याचं काम नाहीये. परमार्थाचं कार्य हे सगळ्यांचं आहे. तुम्ही आम्ही मिळी गदाडोळी आनंदी एकट्याने कार्यक्रम परमार्थ घरामध्ये सुद्धा पारायण करता येतं, पण सगळ्याला घडावं हा हेतू त्यांचा आहे. म्हणून त्याच्याकरता ज्ञानेश्वरीचं पारायण ज्ञानेश्वरी जयंतीला आणि गीता जयंतीला सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण गीतेचं पारायण आणि ज्ञानेश्वरीचंही पारायण होत आहे. दोन पारायण वर्षातून ते करून घेतात. करून घेणारे परमात्मा अशा प्रकारचे आहेत. म्हणून त्यांच्या माध्यमातून कीर्तन या ठिकाणी आयोजित होत आहे. आज आवर्जून आमच्या कीर्तनाकरता आमचे भीष्म पितामह वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा आचार विचार चांगला आहे आणि ज्यांच्याकडे पाहून परमार्थ करण्याचं तत्वज्ञान आम्हाला वेळोवेळी मिळत आहे आणि मिळणार आहे अशी आदरणीय श्री रोसेफ महाराज अंबाडे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णांच्या चरणावर वंदन अशा प्रकारचं करतो. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक असणारे आमच्या गावचे आमच्या हाताला धरून ज्यांनी वारकरी संप्रदायाचे भजन आम्हाला शिकवलं असे आमचे दामोदर महाराज भुजबळ अण्णा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी धन्यवाद.
पुन्हा हरिवती परिणामचे सोनवणे महाराज त्यांना या ठिकाणी धन्यवाद. मापारी महाराज आहेत आणि पण सर्व ग्रामस्थ मंडळी आमचे काका आहेत निस्तरी आहेत गायला तुमचा माहिती चुरचुर वाजला निस्तरी आहे आमचे दुसरे हरिवती परिणाम श्री तुमचं नाव आहे मुळे महाराज आहेत ठुमरे मामा आमचे ढोसा करतात गिरगे महाराज स्वतः ताळ घेऊन उपस्थित आहेत. श्रीनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व साधक मंडळी या ठिकाणी मृदुंगाचार्य त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आदरणीय हरिवती परिणामचे वारकरी संप्रदायाचे टोळे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे वया मनाने ते कीर्तना करता उभे आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आपणा सर्वांना माता भगिनी पुरुष मंडळी आपणा सर्वांच्या चरणावर वंदन करून माझ्या सेवेकडे बोलतो. इतर गावाला कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळा सुद्धा ताळात वाजत नाही. इतर गावाला खेड्यापाड्यात कीर्तनाला गेलं तर का अण्णा आजचे अण्णा तुम्हीच इतर गावाला कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळा सुद्धा तालात वाजत नाही. इथं बसलेल्या मंडळीच्या टाळ्या देखील तालातून जात नाही फक्त वाजवत नाही हा भाग वेगळा आहे. अण्णा ही जी वारकरी संप्रदायाची कीर्तनाची परंपरा आहे ती परंपरा वारकरी संप्रदायाची कोणी चालू केली. पहिलं कीर्तन कोणाचं झालं संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं. कुठे झालं चंद्रभागेच्या वाळवंटात. कार्तिकीचा सोहळा भरला गेला. कार्तिकीच्या सोहळ्यामध्ये नामदेव महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे चंद्रभागेच्या वाळवंटात. नामदेव महाराज कीर्तन करतात. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराज सोपन काका आदी करून चारी भावंड सकल संत प्रदक्षिणा करत असताना नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले. समोर जनाबाई बसलेल्या होत्या. जनाबाई बसलेल्या होत्या. ज्ञानोबराय आले दर्शन घेतलं नामदेव महाराजांचं खाली बसले. जनाबाईला उपदेश केला ज्ञानदादा तुम्हाला गाता येते तुम्हाला अभंग पाठ आहे तुमच्या काय घ्या आणि उभा राहा. जनाबाईने उपदेश केला आणि जनाबाई म्हणतात नुसते उभे राहू नका अभंग बोला. जनी म्हणे ज्ञान देवा हरी बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबारायाने अभंग बोलले म्हणजे चाली लावल्या अभंगाला. अभंगाला चाली लावल्यामुळे कीर्तनात काय झालं अण्णा रंग भरला. नामदेव महाराजांच्या कीर्तनात रंग भरल्यामुळे नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचू लागला. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवाईशी बोले कबीर. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचत होता. म्हणजे गेली 750 वर्षापूर्वी पहिलं कीर्तन केलं वारकरी संप्रदायाचं ते संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची कीर्तनाची परंपरा तेव्हापासून तर अविरत अशा प्रकारचे आजपर्यंत चालू आहे. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. काही नारदी कीर्तन आहे संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकुनी म्हणजे अनेक युग अशा प्रकारचे होतात त्या कीर्तन वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेला. आणि ती कीर्तनाची परंपरा या ठिकाणी आज चालू आहे. ती कीर्तन आज आपण या ठिकाणी करत आहोत. आजच करत नाही पुढे चालू राहणार आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्याला जागृत अशा प्रकारचं करणार आहे. समाजाला नर देहाला आलेल्या जीवाच्या आत्मकल्याणाकरता हा एक ग्रंथ निर्माण करून ठेवला. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. ग्रंथाची
ग्रंथाची जयंती अशा प्रकारची आहे. ग्रंथाची जयंती, संत भगवंताची जयंती आहे, दत्त जयंती आहे, ज्ञानेश्वरी जयंती आहे, गीता जयंती आहे, वामन जयंती आहे, नृसिंह जयंती आहे, कृष्ण जयंती आहे, राम नवमी जयंती आहे. अशा अनेक अशा प्रकारचे भगवंताचे अवतार आहेत, त्याला जयंती म्हणतात. देवाची जयंती केल्या जाते, संत महात्म्यांची पुण्यतिथी केल्या जाते. आणि तुमचं आमचं अशा प्रकारचं पोराने घातलं तर श्राद्ध केल्या जातं. विठाला विठाला आणि म्हणून गीता ग्रंथाची आज जयंती अशा प्रकारची आहे. आज एकादशीचं व्रत अशा प्रकारचं आपण केलं पाहिजे. आपण करणारी मंडळी आहात म्हणून या ठिकाणी आलो. एकादशी सारखं व्रत अशा प्रकारचं या जगतामध्ये नाहीये. एकादशी आणि सोमवार जे करत नाही त्याच्या करता व्रत एकादशी सोमवार न करीशी होण त्याची गती पहिल्याने कोणते त्याला गती अशा प्रकारची मिळेल. कोणती म्हणजे वाईट अशा प्रकार जे करणार नाही त्याला वाईट अशा प्रकारची गती मिळेल. आणि जो करेल त्याच्यात कोणती गती प्राप्त होईल, भगवंताची सुद्धा गती प्राप्त होऊ शकते नाही, होणार. विठाला विठाला भगवान म्हणतात जो जीव माझं स्मरण करतो तो माझ्याच गतीला प्राप्त होतो. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान उपदेश करू लागले, अर्जुना अरे जो जीव या सृष्टीमध्ये माझं स्मरण करतो, माझी साधना करतो, माझं नाव घेतो, तो माझ्या गतीला प्राप्त होतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ति गलेवरम, तो माझ्याच गतीला प्राप्त होतो. त्याच्यात कुठल्याशा प्रकारचा संशय नास्ती म्हणजे नाहीये. अर्जुनाला असा अनेक बोध भगवंताने अशा प्रकारचा दिला. अर्जुनाला बोध देत असताना अर्जुनाला प्रश्न निर्माण व्हावा. अण्णा प्रश्न निर्माण अर्जुनाला व्हावा आणि अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारावा. प्रश्नाचं उत्तर भगवंताने द्यावं. प्रश्न उत्तरात निर्माण झालेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. विठाला विठाला नाथ महाराज गीतेचं वर्णन करतात. आता वर्णन म्हटलं, गीता महात्म्य ग्रंथाचं वर्णन करतात. आता वर्णन म्हटलं की ज्याचं वर्णन करायचंय त्या वर्णनाकरिता अधिकार संपन्न असावा, वर्णन करण्याच्या पात्रतेत असावा. नवे नवे वर्णनकर्त्यांनी वर्ण विषयाची पात्रता अंगी बाणावी आणि नंतरच त्याचं वर्णन करावं, असा शास्त्राचा नियम आहे. तुका म्हणे अंगे हवे आपण तरीच महिमान येईल कळू. तुका म्हणे अंगे आपण ते हवे, म्हणजे आपल्याला ज्याचं वर्णन करायचंय त्याचा अगोदर अनुभव आपल्या जीवनात प्राप्त व्हावा आणि मग आपण समोर त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं वर्णन करावं. विठाला विठाला एखाद्या वस्तूचं आपल्याला ज्ञान नसेल आणि आपण त्याचं वर्णन करू लागलो तर निरर्थक आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. भागवतामध्ये एक उभी आलेली. महाराज म्हणतात एका नगरीमध्ये एक राजा होता. आम्ही एका नगरीमध्ये एक राजा होता. नाथ बाबा म्हणतात तो राजा संगीत विशारद झालेला होता. राजाला शास्त्रीय गायनाचं ज्ञान होतं. गांधर्व परीक्षा त्याने गांधर्व विद्यालयाच्या परीक्षेत त्याने दिलेल्या होत्या. संगीताचं ज्ञान त्याला अशा प्रकारचं होतं. नगरीचा राजा होता. राजाने प्रत्येक नगरीमध्ये राजाने दंडी दिली, ऐका जो कोणी आजपासून स्वरात बोलणार नाही त्याला उद्यापासून गावात फाशी दिली जाईल. आता राजा बोले हाले, आपण बोले घरात साधी बायको सुद्धा ना हाली तर गाव कधी हाले. विठ्ठला विठ्ठला राजा आहे, नगरीचा राजा आहे. राज्य त्याचा स्वाधीन अशा प्रकारचा हातात आहे राज्य. राजाने सांगितल्यामुळं प्रत्येक जण गावामध्ये महाराज स्वरात बोलू लागला. साधं किराणा दुकानात जरी गेला, पाहुणे जरी घरी आले आणि दुकानदाराला जरी म्हणायचं असलं दुकानदार साखर द्या, तर डायरेक्ट म्हणायचं नाही. राजाच्या फाशीच्या भीतीने दुकानदाराला म्हणायचं, दुकानदार दुकानदार. दुकानदाराने सुद्धा म्हणावं, काय म्हणता काय म्हणता काय म्हणता काय म्हणता काय म्हणता. यांनी म्हणावं 2 किलो 2 किलो 2 किलो
दुकानदाराने म्हणावं काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे. यांनी म्हणावं साखर पाहिजे, साखर पाहिजे. प्रत्येक स्वरातच. एखाद्या शेतकरी जरी गेला, शेतकऱ्याकडे जर गेला, त्याला पाणी द्यायचं असेल आणि त्याच्याकडे जर फावडं नसेल बरं तर मागायचं असेल तर स्वरातच बोलायचं, हो शेतकरी दादा, हो शेतकरी दादा, काय म्हणता, काय म्हणता. खोरं पाहिजे, खोरं पाहिजे, जे पाहिजे ते स्वरातच, जे पाहिजे ते स्वरातच. आणि म्हणून हा राजाच्या दरबारामध्ये दिवाळीचा सण आला. दिवाळीचा सणासारखा मोठा सण आहे, दिवाळीचा सण आहे. आणि दिवाळीच्या सणाला राजवाड्यावरती दिवे लावलेले आहेत. दिवे लावले, दिवे लावले, दिवे लावल्यानंतर एक दिवा वाऱ्याने वरून खाली पडला. वाड्या मार्गावरती दिवा पडल्यामुळं गवत असल्यामुळे त्या दिव्याने पेट घेतला आणि राजाचा राजवाडा घेतला. शिपाईने पेटल्याला पाहिला, सोनाने महाराज पाहिला. पळत 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 दम लागूस तर राजाजवळ आला. आणि राजाजवळ आल्याबरोबर त्याला आठवलं आपण जर स्वरात नाही बोललो तर राजा काही देईल, फाशी देईल. राजाच्या जवळ गेला, उभा राहिला, खाली दोनचा सूर लावला आणि राजाला सांगू लागला, अहो राजे साहेब, अहो राजे साहेब, राजे साहेब, राजे साहेब. राजे साहेब सुद्धा म्हणावं काय म्हणता प्रधानजी, काय म्हणता, काय म्हणता, काय म्हणता, काय म्हणता. याने म्हणावं तुमच्या वाड्याला, 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 वाड्याला. राजाने म्हणावं काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं. हा म्हटला वाडा पेटला. राजा म्हटला मूर्खा, पटकन सांगायचं का. तो म्हटला म्हणजे पटकन लवकर सांगितलं असतं तर तुम्ही काय केली असती. म्हणजे स्वरात बोलावं याचं ज्ञान राजालाही होतं आणि प्रधानालाही होतं म्हणून दोघंही बोलत होते. पण कुठं बोलावं याचं ज्ञान प्रधानजीला नसल्यामुळं त्या खऱ्या अर्थाने त्या वस्तूचं त्याला यथासांग वर्णन करता आलं नाही. म्हणजे वर्णन करण्याकरता, वर्णन करता अधिकार संपन्न असावा. कुणी कुणाचं वर्णन करून चालत नाहीये. आजच्या अभंगामध्ये वर्णन करणारे नाथ महाराज आहे. ज्या ग्रंथाचं वर्णन करतात तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. याला योगायोग अशा प्रकारचं म्हणतात. योगायोग कशाला म्हणतात, ऐका ऐका ऐका. योगायोग याला म्हणतात, अगोदर ज्ञानोबाला म्हणतात दूध गोड आहे. ओवी ऐका, पाहे पा दूध पवित्रानी गोड. ज्ञानोबाला म्हणतात अगोदर दूध गोड आहे. दूध कसं आहे, गोड आहे. आणि त्या गोड दुधामध्ये पुन्हा साखर टाकल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का, जाऊ द्या. असं लक्षात येत नसेल तर एक मिनिट माझ्याकडे बारकाईनं लक्ष असू द्या. ज्ञानोबाला म्हणतात गावरांगायचं दूध असावं पण त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नसावं. आपल्याला थोडं थोडं टाकायचं सवय. ज्ञानोबाला म्हणतात अजिबात पाणी टाकलेलं नसावं. पितळाच्या भांड्यामध्ये ते दूध टाकावं. 10-12 गवऱ्याचा आहार करावा. त्याच्यावरती ते दूध तापायला ठेवावं. त्याच्यामध्ये बदाम टाकावा, पिस्ता टाकावा, खोबरे किसून टाकावा, विलायचीचा कूट करून टाकावा. केशरयुक्त दूध बनावा. घट्ट 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 करावा आणि प्रत्येक टाळकऱ्याला कीर्तन झाल्यावर 1-1, 2-2, 3-3 ग्लास प्यायला द्यावा. खाली बसलेली शाप देते मला विनोदाचा भाग सोडून द्या. ज्ञानोबाला म्हणतात अगोदर दूध कसं आहे, कसं आहे, गोड आहे. आणि त्या गोड दुधामध्ये मी सांगितलेलं एवढं मटेरियल पडल्यानंतर त्याचं वर्णन करता येईल का, तसं अगोदरच वर्णन गीता महात्म्य ग्रंथाचं आणि वर्णन करतात नाथ महाराज. याला योगायोग म्हणतात. योगायोग कशाला म्हणतात, ज्ञानोबारांची पुढची उभी ऐका. अण्णा ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीच 1000 दृष्टांत असताना, हजारोच्या पुढे दृष्टांत असताना आता कीर्तनकाराला बाहेरचे दृष्टांत सांगायची अजिबात गरज नाही. कारण दृष्टांत हा कशा करता असतो, सिद्धांत पटून नेण्याकरता. योगायोग कशाला म्हणतात, ज्ञानोबारांची पुढची उभी ऐका. ज्ञानोबारा म्हणतात का सुग्रनियानी, उदारे, रसज्ञानी, जेवणारे. ज्ञानोबारा म्हणतात प्रत्येकाच्या घरामध्ये बाई कशी पाहिजे, सुग्रण पाहिजे. पहिली गोष्ट ज्ञानोबारा म्हणतात बाई सुग्रण पाहिजे. दुसरी गोष्ट ती बाई उदार पाहिजे.
तिसरी गोष्ट जेवणारे रसज्ञ पाहिजे आणि चौथी गोष्ट जेवणारा भक्कम पाहिजे. विठाल विठाल. ज्ञानोबाला म्हणतात पहिली गोष्ट बाई सुगरण पाहिजे. नावाचे नको नाही तर कधी कधी सुगरण पाहायला मिळते की नका एकदा कुकर मध्ये खिचडी भात टाकला ती कुकर 10-15 शिट्टे देऊन नाविलाजाने बंद होतं. त्या भाताची 4-5 प्रकार होऊन जातात. खाली पाहिली तर काजळवाडी, मध्ये पाहिली तर चिखलवाडी, वरती पाहिली तर तांदळवाडी, तशीच वर खाणाऱ्याने का वैतागवाडी खावा. ज्ञानोबाला म्हणतात तिला सुगरण नाही म्हणायचंय. एक एक पक्वांना जीव लावून बनवते. ज्ञानोबाला म्हणतात ज्ञानेश्वरीत तिला म्हणायचं सुगरण. सुगरण पाहिजे. तिनं खूप छान अशा प्रकारचे पक्वांना बनवले. स्वयंपाक बनवत असताना स्वयंपाक बनवून ठेवला. वारकरी जेवायला आले. त्या वारकऱ्याबरोबर गावात राहणारे जावई बापू त्यांना फोन केला, तेही जेवायला आले. वारकऱ्याच्या पंक्तीत बसले. बाईनं स्वयंपाक केला. पंगत बसली. अण्णा कुंडली कवरचे गर्जना झाले. बाईनं पहिलं वाढलेलं ते खाल्लं वारकऱ्याने त्या जावईने आणि बाईनं वाढायचं सोडून दिलं. मग नुसतं म्हणावं महाराज हवं का, जावई बापू हवं का, महाराज हवं का, जावई बापू हवं का. महाराजाची टेरिंग नाही झाली बोलायची, पण जावई बापूंना म्हणावं सासूबाई वाढा ना, तुमचा काय डोंबलं खावा. बाई सुगरण आहे. ज्ञानोबा म्हणतात बाई सुगरण आहे. स्वयंपाक बनवला चांगला, पण ती बाई कशी नाही, उदार नाही. ज्ञानोबा म्हणतात बाई तीच बाई सुगरण पाहिजे. जिनं स्वयंपाक बनवला ती उदार पाहिजे. तिसरी गोष्ट जेवणारे रसज्ञ पाहिजे आणि चौथी गोष्ट जेवणारा भक्कम पाहिजे. या 4 गोष्टी सर्वांकडे एकत्र यायला नको का, पण त्या सहजासहजी एका सर्वांकडे एकत्र येत नाहीत आणि हजारात एखाद्याकडे एकत्र आल्या तर अण्णा त्यालाच योगायोग म्हणतात. बुडाला बुडाला. योगायोग कशाला म्हणतात. ज्ञानोबारांची पुढची भूमी घ्या. ज्ञानोबारा म्हणतात अंग गोर्याने तरुणी वरी लेल्याही लेणे ऐका. चला ज्ञानोबारा म्हणतात ठिकाणी सौभाग्यवती स्त्री. सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर अलंकार घातलेले असतात. आता कोणामुळे कोणाला शोभा आपण त्याचं वर्णन पाहत आहोत. एक सौभाग्यवती बायांच्या अंगावर अलंकार घातलेले असतात. कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणता कोणता अलंकार राहतोय आपल्या सर्वांना अशा प्रकारचं माहिती आहे. चला खाली पायामध्ये एक अंगठ्याच्या जवळच्या बोटात एक अलंकार राहतो, त्याला काय म्हणतात, जोडे म्हणतात. करंगाईच्या बोटात जवळ एक अलंकार राहतो, त्याला काय म्हणतात, आमच्याकडे तर मासोळ्या, मासवाड्या म्हणतात. मासवाड्या हा मासोळ्या, सॉरी मासवाड्या खायच्या असतात, मासोळ्या म्हणतात. बरोबर. वरती पायामध्ये टपोरी राहायचे. आताच्या काळात काय म्हणतात, चेन म्हणतात. पण ज्ञानोबाराय त्याला चेन म्हणत नव्हते. ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याला तोडे म्हटलेले. तोडे, त्याला तोडे नाव आहे. आता शब्दात काळ बदलला. चला शब्द बदलले. ज्ञानोबाराय त्याला तोडे म्हणायचे. पूर्वीच्या जुन्या महिलेच्या कमरेला सोन्याचा चांदीचा कंबरपट्टा राहायचा. त्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात अनेक अशा प्रकारचे हार राहायचे. त्या हाराचे भरपूर नाव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कान छोटासा राहतो, पण त्या कानातही भरपूर अशा प्रकारचे अलंकार असतात. खाली एक लोंब्याला अलंकार राहतो, त्याला काय म्हणतात, झुंबर. गुरुनी कशा प्रकारचा असा राहतो, आणि इथे कसा टोच राहतो, बारीक छोटासा, किडू सांगते, कुडू त्याला कुड म्हणतात. बरोबर. कारण काही अलंकार अशा प्रकारचे एका बाईनं अंगावरती अशा प्रकारचा अलंकार घातलेला आहे. ऐका ज्ञानोबारांची उमेद, त्याचा भाव आपल्याला तुमच्या समोर व्यक्त करायचा आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. ज्ञानोबारा म्हणतात सौभाग्यवती स्त्री आहे. त्या स्त्रीने आपल्या अंगावरती अलंकार अशा प्रकारचं परिधान केलेलं आहे. ऐका गोड प्रसंग दृष्टांत ऐका. ज्ञानोबारा म्हणतात अलंकार आहे, गळ्यात घालायचा अलंकार आहे, अलंकार चांगला आहे. ज्ञानोबारा म्हणतात त्या बाईनं तो अलंकार आपल्या अंगावर तशा प्रकारचं परिधान केलेलं आहे आणि परिधान केल्यानंतर तो अलंकार अंगावर परिधान केल्यानंतर त्या बाईमुळे अलंकाराला शोभा, त्या अलंकारामुळे बाईला शोभा. काय आपलं अलंकारामुळे बाईला शोभा, त्या बाईमुळे अलंकाराला शोभा. कशामुळे कोणाला शोभा, बाईच्या अंगावर अलंकार घातलीच नाही तर सुंदर दिसेल का, नाही दिसणार. ज्ञानोबारा म्हणतात अंग गोर्याने तरुणी. बाई तरुण आहे, बाई सुंदर आहे, पण तिच्या अंगावर अलंकार घातले नाही तर सुंदरपणा त्याला येणार नाही. तर नुसते अलंकारही खुंटीला टांगून ठेवले तर अलंकारही शोभा देणार नाही. पण खुंटीला टांगून ठेवलेले अलंकार जर शोभा देणार नाही, त्या अंगावर घालावाच लागतील, तेव्हा अलंकाराला शोभा आहे.
आणि बाईच्या अंगावर अलंकार घातले नाही तर बाईला शोभा नाही, म्हणजे अलंकारामुळे बाईला शोभा की बाईमुळे अलंकाराला शोभा. अण्णा इथं जसं निवडणं अवघड आहे तसं या अभंगामध्ये नाथांच्या वर्णनामुळे गीता महात्म्य ग्रंथाला महत्व, त्या गीता महात्म्य ग्रंथामुळे नाथांना महत्व. मला वाटतं निवडणं अवघड आहे. वर्णन करतात. वर्णन केव्हा करतायत? नाथांच्या जीवनामध्ये नाथ महाराज पैठणला वास्तव्य करतायत. पैठणवरून नाथ महाराजांना दृष्टांत झाला आणि नाथ महाराज हळूहळू किल्ल्याच्या पायथ्याला गेले. ज्या दिवशी गेले नाथ महाराज त्या दिवशी वार होता गुरुवार. ऐका, गोड प्रसंग आहे. ज्या दिवशी नाथ महाराज किल्ल्याच्या पायथ्याला गेले त्या दिवशी वार होता गुरुवार. नाथांना अडवलं गेलं, कोण आहे? मी पैठणचा. काय नाव? नाईकनाथ. कशाला आलात? किल्ल्यावर स्वामीजी राहतात, त्यांना मला भेटायचंय. हाताला धरलं, नाथांच्या आतमध्ये नेलं. त्या सेवकाने विचारलं, कोण कुठला आहेस? पैठणचा. काय नाव? एकनाथ. कशाला आलास? किल्ल्यावर स्वामीजी राहतात, त्यांना भेटायचंय. हाताला धरलं, स्वामीजीच्या समोर नेऊन उभा केलाय. स्वामीजीने सुद्धा तेच विचारलं, बाळा कोण्या गावचा आहे? नाथांना राग आला. तुम्ही म्हणता शांतीब्रह्म होते, राग कसा आला? नाथ महाराजांना राग अशा प्रकारचा आला. का राग आला? नाथांना अजून श्री गुरुची कृपा झालेली नाही. विठाला विठाला नाथ महाराजांना राग आला. किल्ल्याच्या पायथ्याला आलो. कोणी विचारताय कोण आहे, कुठला आहे, काय आहे? नाथाने एका दमात सांगितलं श्री गुरुला. त्याला माहिती नव्हतं हे श्री गुरु जनार्दन स्वामी. एका दमात सांगितलं, माझं नाव एकनाथ आहे, माझं गाव पैठण आहे. आणि या किल्ल्याच्या पायथ्याला आलो. या किल्ल्यावर जनार्दन स्वामी नावाचे श्री गुरु राहतात, त्यांच्याकडे मला जायचंय. तुमच्या माध्यमातून त्यांची भेट होत असेल तर मला करून द्या. बोलतात कुणाला? स्वामीजी. स्वामीजींचं हृदय भरून आलं. स्वामीजी म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये छोटासा बालक आहे, ज्याच्या अंतःकरणात काम नाही, क्रोध नाही, मत नाही, मत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही, निर्वेशनी जीवन ज्याचं आहे, काय तेज आहे. आणि छोटासा बालक जनार्दन स्वामीकडे जायचं म्हणतो. कशाला? तर त्यांना श्री गुरु करून घ्यायचं. स्वामीजींचे दोन्ही डोळे भरून आले. स्वामीजींच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू झाले. जवळ घेतलं, नाथांच्या तोंडावरून मायेचा हात फिरवला आणि नाथ महाराजांना सांगितलं, बाळ एकनाथा, ज्या किल्ल्यावर जायचंय, ज्यांना भेटायचंय, ज्यांचं दर्शन घ्यायचंय आणि ज्यांना श्री गुरु तुला करायचंय, त्यांचं नाव जनार्दन, म्हणजे या देहाचं नाव. नाथ महाराजांना जनार्दन स्वामी हे कळाले. नाथांनी आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं, आपल्या डोळ्यात अश्रूने त्यांच्या चरणाचा अभिषेक केला आणि नाथ महाराज स्वामीजींपुढे वंदन करतात. स्वामीजी, मी आता जाणार नाही, मला इथे राहायचंय, मी तुमची सेवा करणार आहे. तिथे राहू लागले. गुरु मंत्र दिला. मंत्राचा बोध अशा प्रकारचा झाला. पुढे नाथ महाराज राहू लागले. वाङ्मयाचं चिंतन नाथांना घडू लागलं. तत्वज्ञानाचा विचार नाथांना घडू लागला. सर्व जबाबदारी पुढे हळूहळू जबाबदारी नाथांवरती पडू लागलेली आहे. नाथ महाराजांना समाधी लागावी. समाधीत जावं. समाधीने 2-2, 3-3 महिने समाधीत अशा प्रकारचं राहावं. अनेक वेळा नाथांना वेगळ्या पद्धतीने दर्शन दिलं आणि हे देत असताना नाथ महाराजांना तत्वज्ञानाचा बोध अशा प्रकारचा द्यायला सुरुवात केली. नाथ महाराजांना जनार्दन स्वामीने तत्वज्ञान देण्याकरता आपल्या हातामध्ये गीता घेतली आणि गीता घेऊन नाथ महाराजांच्या हातात गीता दिली. नाथ महाराजांना सांगितलं, गीता शिकवत असताना ही श्रीमद भगवत गीता आहे, या गीता ग्रंथाचा बोध आपल्या जीवनामध्ये व्हावा. वेदशास्त्रामध्ये एकच ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवत गीता. तो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची आपल्याला संहिता घ्यायची. संहिता गीता ग्रंथ असा आणला, तो मनाने वाचता येत नाही. MA BA झालेल्या माणसाला सुद्धा मनाने वाचता येत नाही. ह्रस्व, दीर्घ, वेलांटी, उकार, मात्रा हे सगळं जरी कळालं तरी छंद गीतेचा श्लोकाचा मनाने कळत नाही. आणि म्हणून जनार्दन स्वामींनी गीता हातात घेतली, नाथांच्या हातात गीता दिली आणि गीतेचा बोध देऊ लागले. आणि गीता शिकवत असताना गीतेला सुरुवात झालेली आहे. गीता शिकू लागलेली आहे. धृतराष्ट्र उवाच, नाथांनी माग म्हणावं. धृतराष्ट्र उवाच, श्री संजय उवाच, श्री भगवान उवाच. या तत्वज्ञानाचा बोध या संबंधाने गीता शिकायला सुरुवात केली. हे सर्व ओम श्री परमात्मने नमः या संबंधाने
भगवंताचं वर्णन करू लागले आणि वर्णन करत असताना सुरुवात केली. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री, नाथांनी म्हणावं धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री. एकदा श्लोक म्हणला तर 3 वेळा म्हणावा लागतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजयः. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं इदं दुर्योधनस्तथा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. तत्वज्ञानाचा बोध देऊ लागले किंवा गीतेची संहिता देऊ लागले. गीता शिकत 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 शेवटच्या अध्यायापर्यंत अशा प्रकारचं आलं. नाथांना गीता शिकवली. ऐका, संहिता दिली, नुसती संहिता नाही दिली, अन्वयार्थ असं गीता शिकवली नाथांना. जनार्दन स्वामीने गीता शिकवली. नाथ महाराजांना गीतेचं महात्म्य कळालं. नाथ महाराज म्हणतात काय गीतेमध्ये ताकद आहे. गीतेचं महात्म्य कळालं आणि पुढे नाथ महाराज संत वाङ्मय करत असताना नाथ महाराज नाथांच्या मुखातून वेद शास्त्र धर्म नीती पुराणाचे शब्द ज्या वेळेला नाथांच्या मुखातून वेदाचे शब्द नाथ शास्त्राचे शब्द हे पडू लागले की नाथांच्या मुखात ते म्हणजेच अभंगवाणी वेदवाणी नाथ महाराज जी अभंगवाणी आपल्या मुखातून जी बाहेर पडलेली आहे त्या अभंगवाणीतून बोध करतात. आणि गीता महात्म्याचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात मानवाने मनुष्य जन्म आल्यानंतर या संसार बंधनातून मुक्त होण्याकरता गीता ग्रंथाचं एकतरी पारायण करावं किंवा एकतरी श्लोक पाठ करावा किंवा एकतरी श्लोक ऐकावा. एवढं करून नसं जमत गीता गीता जरी म्हटलं तरी आपल्या जीवनामध्ये काय होतं. अभंगाचं पहिलं चरण. गीता गीता मनती जेवाचे गीतेचा बोध देत आहेत. काही गीता तुम्हाला काही गीतेचे श्लोक तुम्हाला वाचता येत नसते. ह्रस्व दीर्घ वेलांटी उकार मात्रा छंद कळत नसेल तर काही करू नका. एकच काम करा. गीता गीता गीता. नामदेव महाराज म्हणतात त्रिवार बोलता. त्रिवार म्हणजे 3 वेळा. गीता गीता जरी म्हटलं तर काय होतं. पापादायी तत्वता तत्क्षणी. गीता गीता त्रिवार बोलता. 3 वेळा गीता गीता म्हटलं तर जीवनातलं पाप निघून अशा प्रकारचं जातं. तो माणूस जीवन मुक्त अशा प्रकारचा होतो. भगवंताला आपण वेळोवेळी प्रार्थना केली पाहिजे. गीता मातेला प्रार्थना केली पाहिजे. काही करू नका एकच करा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना जी का वंशीवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. आमच्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आम्ही भगवान तुझं वर्णन करू तुझं नामस्मरण करू. कारण भगवंताचं नामस्मरण करावं. गीतेचं नाम आपल्या मुखातून घ्यावं. ज्ञानेश्वरीचं नाम आपल्या मुखातून घ्यावं. त्या ग्रंथाचं आपण पारायण करावं. भाव धरुनिया ज्ञानेश्वरी
भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, वाचे ज्ञानेश्वरी भाव धरुणी, काय होईल कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. भगवान त्याच्यावरती कृपा करतात. गीतेचा ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे? तुम्ही गीताचं सांगता मग ज्ञानेश्वरी वाचा म्हणता मला. ज्ञानेश्वरी आम्ही जर वाचली तर गीतेचा ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे? तर गीता ज्ञानेश्वरीचा संबंध असा आहे, गीता हे अलंकाराचा गोळा आहे. गीता अलंकाराचा गोळा आणि ज्ञानेश्वरी हे दागिने. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी. समजा उदाहरणार्थ सोन्याचा गोळा म्हणजे गीता आहे. सोन्याचा गोळा म्हणजे गीता आहे. महिला गेल्या दुकानात, घेतला सोन्याचा गोळा 2 किलोचा, म्हणजे 2 किलोचा म्हणते ना आपल्याला. समजा घेतला 1 किलोचा गोळा घेतला, बांधला गळ्यात, चांगला दिसेल का तो? नाही. मग त्या सोन्याचे काय बनावं लागतील? अलंकार, दागिने बनावं लागतील. महाराजांनी विचार केला, गीता अलंकारात सोन्याचा गोळा आहे, मग गीता जर लोकांच्या समोर नुसती ठेवली तर गीता कळणार नाही. समाजाला गीता कळावी, समाजाचा उद्धार व्हावा, समाजाला तत्वज्ञान मिळावं, समाजाचा आत्मबोध समाजाला मिळून त्यांचं कल्याण व्हावं. ज्ञानोबांनी हा विचार समाजासमोर ठेवला. ज्ञानोबांनी एका एका श्लोकावर एक एक बोध करत असताना अनेक उभ्या सिद्धांत दृष्टांत देऊन ज्ञानोबांनी गीतेची परिभाषा आपल्या समोर ठेवली. त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी हे करत असताना ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी. गीता अलंकार म्हणून गीता अलंकार अशा प्रकारचा आहे. म्हणजे गीता अलंकार आहेत म्हणजे गीता रूपी अलंकार अशा प्रकार गीता रूपी गोळा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाच्या रूपानं समाजासमोर ठेवला. गीतेमध्ये एवढी ताकद आहे. गीता म्हणा बरं बरं गीता वाचा म्हणता महाराज तुम्ही, आम्हाला नाही वाचता येणार गीता, आम्ही संसारिक आहोत नाही. पण नाही वाचता येत तर नका वाचू. तुम्हाला गीता वाचता येत नाही ते एक काम करा. मग काय करा? महाराज म्हणते काही करू नका, गीता गीता अशा प्रकारचा म्हणा. बरं म्हटलो आम्ही गीता गीता, काय होईल? नाथ महाराज म्हणतात गीता 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 वाचेची म्हणती. वाचे ना गीता गीता म्हटलं तर नाही होणारा वृत्ती तयानारा. आता गीता वाचण्याकरता अशी मुलं पाहिजे, कारण हे जे मुलं वाचतात गीता त्यांना मनाने वाचता येत नाही अण्णा. मग त्यांना श्री गुरुकडे जावं लागतं, संस्थेत जावं लागतं, अध्ययन करावं लागतं गीतेचं आणि त्याची संहिता घ्यावं लागते. कारण गीतेचा एक जरी शब्द बदलला तर अर्थ बदलतो. आमच्याकडे संस्था होती गावबा महाराज वारकरी शिक्षण संस्था. संस्थेमध्ये विद्यार्थी येतात, त्यांना पहिला अध्याय शिकवला जातो म्हणजे 15वा. पहिला का शिकवला जात नाही? पहिला अवघड आहे. आणि 15वा अध्याय शिकवला जातो, नंतर 12वा, त्याच्यानंतर 9वा. 9वा अध्याय झाला की मग पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत हे सगळे गीते शिकवत असताना याचे नियम आहेत. आणि मग गीता शिकवणं चालू होतं. गीतेमध्ये श्लोक आला, श्लोक असं येत असताना तत्व शिकू लागलो. शिकवत असताना एक श्लोक अशा प्रकारचा आला, त्या श्लोकाचं चिंतन चालू होतं. आणि मग श्लोक असा विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते श्लोक सांगत असताना विद्यार्थी श्लोक म्हणत होते आणि आम्ही शिकत होतो. ते श्लोक असा आहे, सांगतो तुम्हाला. भजन करा विठला विठला. श्लोक शिकवत असताना एक 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 श्लोक येऊ लागला. कारण श्लोकाचा ह्रस्व दीर्घ वेलांटी उकार मात्रा हे जर बदललं तर शब्दाचा काय बदलतो? शब्दाचा काय अर्थ बदलतो आणि भाव बदलतो. कारण व्यवहारात सुद्धा शब्दाचा भाव बदलतो. अण्णा एक पोरग मंदिरात चाललं होतं सकाळच्या वेळेला काकड आरतीचं भजन करायला. शब्दाचा भाव कसा बदलतो ऐका. पोरग मंदिरात चाललं होतं काकड आरतीचं भजन करायला. मंदिरात जात असताना मंदिराच्या 2 पायऱ्या चढलं, 3ऱ्या पायरीवर पाय टाकत होतं. तेवढ्यात तिथं कुत्र बसलेलं होतं. याला अंधारात दिसलंच नाही. त्याचा पाय पडला पण कशावर? कुत्र्याच्या शेपटीवर. ते कुत्र चावलं त्याला. त्याने विचार केला घरी जाण्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊ. सकाळच्या वेळेला पहाटे डॉक्टरकडे गेला, आवाज दिला, डॉक्टर साहेब. कंपाऊंडर उठले. काय म्हणता? काही नाही डॉक्टर साहेब, आपलं कंपाऊंडर कुत्र चावलं, डॉक्टरला उठवा. डॉक्टरला उठवलं. डॉक्टर बाहेर आले. काय झालं बाळू? काही नाही कुत्र चावलं. कुठं चावलं? आपल्या गावचं मंदिर नाही का
पांडुरंगाचं काकड आरतीचं भजन चालू आहे. मंदिरात चाललो होतो, 2 पायऱ्या चढलो डॉक्टर साहेब. 3ऱ्या पायरीवर पाय टाकत होतो. 3ऱ्या पायरीवर पाय टाकला तर ते पाय कुत्र्याच्या शेपटीवर पडला आणि ते कुत्र मला सकाळी सकाळी चावलं. डॉक्टर साहेब म्हटले, बाळू कुठं चावलं? हा म्हटलं, मी तेच सांगू राहिलो. डॉक्टर साहेब, आपल्या गावचं मंदिर पाहिलं तुम्ही? पाहिलं ना, माहिती ना मंदिर. मग मंदिरात 3 पायऱ्या डॉक्टर साहेब, 2 पायऱ्या चढलो. 3ऱ्या पायरीवर पाय टाकत होतो, तेवढ्यात आपल्या गावातलं जे कुत्र होतं का, त्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला आणि ती कुत्र मला चावलं. डॉक्टर साहेब म्हटले, बाळू चावलं कुठं? हा म्हटलं, मी तेच सांगू राहिलो. डॉक्टर साहेब, आपल्या गावचं मंदिर आहे ना पांडुरंगाचं, त्या पांडुरंगाच्या मंदिराला 3 पायऱ्या. डॉक्टर म्हणले, हो मला माहिती ना. तो मला, मी 2 पायऱ्या चढलो, 3ऱ्या पायरीवर पाय टाकत होतो, तेवढ्यात कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला, ते कुत्र मला चावलं. डॉक्टर साहेब म्हटले, अरे चावलं पण कुठं? हा म्हटलं, मी ते सांगू राहिलो. मग डॉक्टर साहेब म्हणले, जा याच्या नादी लागला, कंपाऊंडर लावा दिला. कंपाऊंडर इकडे या. आले कंपाऊंडर सुटक्यात घेऊन. याच्या बरोबर जा, बाळू बरोबर. पांडुरंगाच्या मंदिराला 3 पायऱ्या आहेत, 2 पायऱ्या सोडून द्या, 3ऱ्या पायरीला मलमपट्टी करून या. हा मला पायरीला नाही चावलं, इथं चावलं. शब्दाचा भाव करतो. तसं श्लोक वाचत असताना श्लोकाचा एकही शब्द जरी खालीवर झाला तर रस्व दीर्घ वेलांटी उकार मात्रा जर बदललं तर शब्दाचा भाव बदलून जातो. विठ्ठला विठ्ठला. गीता तर काही नका करू, श्रवण करा. गीता भागवत गरीते श्रवण, गीतेचं श्रवण करा आणि भागवताचं श्रवण करा. या 2च ग्रंथाचं का श्रवण करा अण्णा? या 2च ग्रंथाचं का श्रवण करायचं? बाकीच्या ग्रंथा सोडून द्यायचं का? सोडून नका देऊ. पण नाही बाकीच्या ग्रंथाचं श्रवण करता आलं ना तर या 2 ग्रंथाचं श्रवण करा. या 2 ग्रंथाचं का श्रवण करा? कारण हे 2च ग्रंथ भगवंताने सांगितलेले. सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी. अर्जुनाला प्रश्न नाही मला बाबा, आणि प्रश्नाचं उत्तर द्यावं. प्रश्न उत्तरात निर्माण झालेला ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. विधारा विधारा. सोपं सांगतो तुम्हाला अण्णा, आपल्या जगात अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथकाराने आपापल्या पद्धतीने ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानोबांचे ग्रंथ आहेत, तुकोबारांचे ग्रंथ आहेत, नामदेव महाराजांचे ग्रंथ आहेत, नारा विठा गोंदा मादा, त्या काळातल्या अनेक संतांचे ग्रंथ आहेत. काहीच्या कादंबऱ्या, काहीचं काय, काहीचं काय. पण सगळ्या ग्रंथांमध्ये एकच ग्रंथ श्रेष्ठ आहे. कुरुक्षेत्रावर भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने जगाला सांगितलेला काय त्या ग्रंथाचं नाव? श्रीमद भगवत गीता. गीता, गीता हा ग्रंथ सार आहे. याचा अर्थ बाकीचे ग्रंथ असार आहेत. विढाला विढाला. आसार म्हणजे सोडून नाही द्यायचे, पण गीता वाचा. पण गीता जर तुम्ही वाचलीच नाही, बाकीचे ग्रंथ वाचत बसलात आणि मेन जर गीताच वाचली नाही तर आपल्याला पुण्य अशा प्रकारचं मिळणार नाही. बाकीचे ग्रंथ वाचाच, पण त्यामध्ये गीता पहिली वाचा. आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर अगोदर भगवंताच्या 1000 नावाचं विष्णू सहस्त्रनामाचं पारायण होतं आणि मग बाकीच्या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात होते. कारण गीता म्हणजे परमात्मा आहे, गीता म्हणजे भगवान आहे, गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून परमात्मा सार आहे, बाकीच्या गोष्टी जगात आसार आहे. महाराज म्हणतात आपलं वर्णन करून ठेवलं. 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे. हे सगळे 18 पुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद हे सगळे मिळून भगवान परमात्म्याला गातात. 18 पुराणे हरिषी गाती. चौवेदी साई शास्त्री, कारण 18 पुराण हरिषी गाती. वेदाचं प्रमाण आहे अण्णा, वेदाचं प्रमाण आहे. वेद सांगतंय, शास्त्र सांगतं. काय सांगतं? एक नारायण परमात्मा. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सार जप म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याचं नारायणाचं चिंतन करा.
भजन करा. श्रीकृष्ण परमात्मा, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण त्याचं चिंतन जर केलं तर त्या चिंतनाने आपले जीवन काय पवित्र अशा प्रकारचे होते. जगात काय काय सार आणि काय काय आसार आहे. नाथ महाराजांचं एक प्रमाण, एक अभंग सांगतो. आपल्या कोणाच्या पाठ असेल नसेल मला कल्पना नाही, पण तुकोबारांचं प्रमाण अगोदर सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात वेदामध्ये काय काय सार आणि काय काय आसार आहे. तुकोबारांचं प्रमाण पहिलं ऐका. महाराज म्हणतात आपण सगळे दुधाच्या जवळची मंडळी आहे. दृष्टांत सिद्धांत प्रमाण आहे. ऐका, आपण सगळे दुधाच्या जवळची मंडळी आहात. प्रत्येकाच्या घरामध्ये दूध आहे. त्या दुधामध्ये मंथन केल्यानंतर एक पदार्थ निघतो, त्याला आपल्या भागात काय म्हणतात? दोन्ही म्हणतात. सोपं विचारते. दूध गरम केल्यावर दुधाच्या वर काय येतं दादा? साय. साय गाडग्यात टाकल्यावर काय निघतं? नाही, हा दही होतं. बरोबर, एक एक टप्पा दही होतं. दह्यामध्ये रवी घातल्यानंतर काय निघत? लोणी. लोणी नुसतं लोणीच निघत का? नाही, ताक निघत. दह्याची अंगे निघे ताक लोणी. तुकाराम महाराजांना विचारलं, त्यांनी सांगितलं दह्याच्या अंगातून दोन पदार्थ निघतात, ताक आणि लोणी. चला दुसून नसून पहिल्यापासून दुधाच्यावर काय येतं रे? साय. साय गाडग्यात टाकल्यावर काय होतं? दही. दह्यामध्ये रवी घातल्यानंतर काय निघत? ताक आणि लोणी. लोण्याच्या पुढे काय होतं रे? तूप. आणि तुपाच्या पुढं चूप. तुपाच्या पुढे काहीच होत नाही. दुधामध्ये सार निघतं, त्याचं नाव तूप, आणि आसार निघतं, त्याचं नाव ताक. मंथन करा म्हणतो नवनीता, तैशे अनंता वाऱ्या व्यर्थ कथा सांगे मार्ग. व्यर्थ कथा कुठली तरी करण्यापेक्षा जे मंथन करून जे सार निघतंय वेदाचं, त्याचं चिंतन करा. वेदात काय काय सार आहे? भगवान सार आहे. ऐका, प्रमाण नाथांचं एक अभंग आहे. कुणाच्या पाठ असेल नसेल मला कल्पना नाही, पण नाथ महाराजांचं एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात वेदात शास्त्रात धर्मात काय काय सार आहे. ऐका 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 ऐका. वेदा माझी ओंकार सार. ऐका ऐका ऐका. वेदा माझी ओंकार सार, शास्त्रसार वेदांत, ज्ञानसार ज्ञानसार, नामसार सर्वा माझी, मंत्रा म्हणजे गायत्री सार, तीर्थसार गुरुचरणी, व्रता माझी एकादशी सार, द्वादशी सार साधने, पूजे माझी ब्राह्मण सार, दाना माझी अन्नदान सार. पण या सगळ्यापेक्षा एका जनार्दनी नाम साराची ही सार, परमात्म्याचं नाम सार आहे. ते श्रीकृष्ण जय कृष्ण याचं चिंतन अर्जुनानं केलं, आणि अर्जुनाने केलेलं चिंतन आपण करा, आपला उद्धार होईल. आपल्याला देतात. नाथ महाराज म्हणतात काही करू नका, एकच काम करा. नाही गीता वाचल्या ती वाचताली तर नाका वाचू, पण गीतेचं श्रवण देखील चिंतन करा. नाही तर गीता गीता तरी म्हणा, गीता 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 वाची जी म्हणती वाचे ना म्हणा. काय होईल महाराज गीता गीता म्हटलं तर? नाथ बाबा म्हणतात नाही पुनरावृत्ती नया नरा, त्या नराला पुनरावृत्ती नाही म्हणजे पुन्हा जन्म नाही. जन्म नाही म्हणजे त्याला कोणताच जन्म नाही. कोणताच जन्म नाही म्हणजे तो परमात्म्याच्या गतीला प्राप्त होतो, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. याच्याकरता सगळे म्हणजे त्याला कोणतीच गती नाही. म्हणजे 84 लक्ष योनी पुन्हा उपभोगायची त्याला नाही. नाथ महाराज हे ब्राह्मण, त्यांच्या गळ्यात जानवर, हातात पंचांग. नाथ महाराजांनी समाजाचं भलं व्हावं याच्याकरता समाजाला तत्वज्ञान दिलं, ग्रंथाची निर्मिती केली. अनेक ग्रंथ नाथांनी आपल्या समोर ठेवले, म्हणजे ग्रंथ ठेवले, म्हणजे तत्वज्ञान ठेवलं. लोक ऐकत नाही. नाथ महाराजांना सोपं लोकांनी, नाथ महाराजांनी सोपं सांगितलं लोकांना. ऐका, तुमचं भलं होण्याकरता नाथ महाराज लोकांच्या जवळ जातात, गावागावात जातात, गल्ली गल्लीत जातात. नाथ महाराज लोकांना सांगतात ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार. आणि ज्योतिष म्हणलं का भविष्य म्हणलं का लोक बाहेर येतात. हे महाराज आमचं सांगा ना भविष्य. आणि नाथ महाराजांनी हात पुढे घ्यावा, त्याचा हात हातात घ्यावा. वा वा वा, काय तुमच्या हाताच्या रेषा आहे, वा काय तुमचं भविष्य आहे, तुमची धनवान अशा प्रकारचे तुम्ही आहात. मागचं सोडून द्या तुम्ही. मागे झाले अहो नका, पुढे जामी नाही. तुका वेद शास्त्र धर्म याच्याकरता जामीन अशा प्रकारचा तुकोबाऱ्या जामीन आहेत, आधी करून सकळ संत जामीन आहेत. आम्ही त्याच्याकरता आहोत. मागचं सोडून द्या. पण आपण नाथ महाराज म्हणते मागचं सोडून द्या, पण इथून पुढे जर चांगला वागलात ना तर इथून पुढे तुमचं चांगलं होईल, इथून पुढे बरी होईल. नाथ महाराज बरं होईल म्हणजे नेमकं कसं होईल? नाथ महाराज म्हटले चांगलं होईल. चांगलं होईल म्हणजे पोरकं नोकरीला लागेल का? नाथ महाराज म्हटले नाही, चांगलं होईल म्हणजे भक्ती सुखी द्वंद्व वाढेल,
भक्ती सुखाचं द्वंद्व तुमच्या घरात मिळेल. बरोबर महाराज, भक्ती सुखाचं द्वंद्व जर मिळालं तर काय होईल? त्या भक्ती सुखाच्या द्वंद्वाने संसार चालेल का? आज महाराज म्हणजे संसार नाही चालणार. भक्ती सुखाच्या द्वंद्वाने 84चा फेरा चुकेल. भक्ती सुखे द्वंद्व वाढेल, फेरा 84चा चुकेल. धनमुखासे म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, मी आलो रायाचा जोशी. हो रा ऐका दादा, मी आलो रायाचा जोशी. मी जोशी आहे, मी ब्राह्मण आहे. तुमचं भलं होण्याकरता तुम्हाला ज्योतिष सांगतो. एक म्हणला, महाराज तुम्ही ज्योतिष सांगितलं, काय दक्षिणा द्यायची? नाथ महाराज म्हणजे मी दक्षिणा घेत नाही आणि ती काही नाही. नाथ महाराज म्हणजे द्यायला काही नाही, घ्यायला काही नाही. एका जनार्दनी कंगाल जोशी, होरा सांगतो दोकासे. काय सांगतात? होरा एकच काम करा, जा शरण सद्गुरुशी. सद्गुरूला शरण गेलो तर काय होईल? नाथ बाबा म्हणतात, फेरा चुकवा 84 केजी मायबाप. 84चा फेरा चुकवा आणि 84चा फेरा चुकला की तुमचं जीवनाचं कल्याण अशा प्रकारचं होईल. आणि तो 84चा फेरा चुकण्याकरता आपल्याला एकच ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. नाही पुनरावृत्ती कल्याण. आम्हाला पुनरावृत्ती नाही म्हणजे आमचा देह जाणार नासका. आमचा देह नासका आहे म्हणून जाणार. म्हणून काही सुंदरी, काही गोपाळ देवाला बांधू लागले. देवा काय लाभाडेस रे तू? देवा तू काय लाभाडेस? मित्रमंडळी देवाची देवाला बोलतात. हे द्या सुद्धा मावरल्या वाकड्या गोट्या सगळे देवाला बोलतात, देवा काय लाभाडेस तू? हे कृष्णा, कारण ती सोंगडी होती, एकत्र राहणारे होते. देवाला बोलू लागले, देवा काय तुझं? आमचा देहाचा नाश होणार म्हणजे आम्ही मरणार. काय लबाडेस? आम्हाला कशी दिली तू घोंगडी? तुझी चांगली तुला ठेवली. कारण बाबा तुझी घोंगडी चांगली आंबा सिक्का दिली वांगुली रे. आंबा सिक्का दिली वांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. तुझ्या घोंगडीला नाश नाही काना. हे काना, अरे तुझ्या घोंगडीला नाश नाही, तुझ्या घोंगडीला मरण नाही, तुझ्या घोंगडीला काहीच होत नाही. आमच्या घोंगडीचा नाश होणार आहे. आमच्या घोंगडीचा नाश होणार म्हणजे आम्ही मरणार आणि आम्ही मेलो का आम्हाला दुसरी गती प्राप्त होणार कुठली तरी. भगवान म्हटलं काही करू नका, माझं चिंतन करा. माझं चिंतन जर तुम्ही केलं तर नाथ बाबा म्हणतात, भगवंताच्या चिंतनाने आपल्याला काय होईल? नाही पुनरावृत्ती. नरा गीता गीता म्हणतात पुनरावृत्ती नाही. असं सतत करत चला. नित्यनेम वाचे वदता अक्षर, नित्यनेम वाचे वदता अक्षर, नित्यनेम वाचे वदता अक्षर. बोला नित्यनेम वाचे वदता नित्यनेम वाचे. वाचे ना त्याचं वदन करा म्हणजे बोला. मोहना घेता 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 काय होईल? नित्यनेम वाचे वदता अक्षरे. त्याचं चिंतन केलं तर काय होईल? व शिंदू तरी 2 तासात. मग अर्थक्षण, अर्थक्षण क्षण सुद्धा लागणार नाही. अर्धक्षणामध्ये त्याचा उद्धार होईल. भगवत चिंतनाने होईल. संतांची संगती अर्धक्षण जरी झाली तरी उद्धार होईल. अर्धक्षण घडतात संतांची संगती. काय होईल महाराज? संतांच्या संगतीने अर्धक्षणामध्ये तिने होईल शांती. मग पापा जीवनातला पाप निघून जाईल दर्शनाने, संतांच्या दर्शनाने. म्हणून महाराज म्हणतात वशिंदू तरी अर्धक्षणी. अर्धक्षणामध्ये तुमचा उद्धार होईल आणि तुम्ही परमतत्वाला प्राप्त व्हाल. बरोबर नाथ महाराज म्हणतात एवढंच काम करा. हा नियम आपल्या जीवनामध्ये बनवा. कारण नित्य नियमाला फार मोठं महत्व आहे. काही नित्य नियमाविन अन्न खाय पोची श्वान. नित्य नियम करा आपल्या जीवनामध्ये. एका जनार्दनी दयाचा हा नेम. ज्याने गीता गीता म्हणण्याचा नेम केला काय होईल? नाथ बाबा म्हणतात तया पुरुषोत्तम नवी संधी. रखुमाई
याचा हा नियम तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला परमात्मा विसंबत नाही, त्याला परमात्मा आपल्या जवळ घेतो आणि परमात्मा जवळ घेऊन त्याचा उद्धार अशा प्रकारचा करतो. स्वतःच्या गतीला भगवान त्याला घेऊन अशा प्रकारचा जातात. मल्लिका जनार्दन याचा हा नियम तया पुरुषोत्तम न विसंबे. नित्य नेम वाची वदताक्षरे अवशिंदुतरी अर्धक्षणे. अधिदेशिवा श्री गुरूंच्या संतांच्या चरणावर समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. आज आपल्याला गीता नाही वाचता आली तर नका वाचता येणार, कारण आपल्याला कळत नसेल. नाही गीता वाचता आली तर गीता घेता म्हणा, नाही गीता घेता म्हणता आलं तर एक गीतेचा शेवटचा श्लोक सुद्धा म्हणतो. सगळ्यांनी पाठीमागे म्हणा, सगळ्यांना वाटा फुलतो, सगळ्यांनी एक श्लोक पुढे म्हणतो. सर्वांनी आपल्या पाठीमागा म्हणा. पाठीमागं आपण सर्वांनी म्हणूया. तो गीतेचा श्लोक जरी म्हटला तर निश्चित आजच्या दिवसाचं पुण्य आपल्याला लागेल. यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूति तिर्मते यत्र योगेश्वर